जय श्रीराम मित्रांनो, आपल्या दुसऱ्या फुल ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. जिथून आपण मिनी ब्लॉग सुरू करतो तिथूनच आपण फुल ब्लॉग सुरू केलेला आहे. 6:30 वाजता मी खाली आलो. प्रज्वल झोपलेला होता. लहानपणाची सगळ्यात सुखाची झोप प्रज्वल झोपलेला. मी गेलो होतो बाहेर, कारण गाड्या घ्यायच्या होत्या. मागे गिरायकाला येण्यासाठी जागा नव्हती. गाडी वगैरे मागे घेऊन मी माझी गाडी घेऊन निघालो होतो डेअरीच्या दिशेने. आपला 6:30चा टाईम फिक्स आहे डेअरी उघडा. 6:30ला डेअरीवर आलो. डेअरी वगैरे उघडे आरुषला म्हणलं थांब दर्शक. 7 वाजले. 7 वाजता मस्त सनलाईट निघलेला होता. मस्त सनलाईटचा एक शॉट घेतला. हे बघू शकता, रविवार होता त्यामुळे गिराईक वगैरे काही नव्हतं, रिलॅक्स होतं एकदम. त्यानंतर आला होता प्रतीक म्हणे दादा माझा फोटो काढ. त्याचा फोटो काढण्यापेक्षा मला जास्त भीती यायची होती. म्हणलं हा गाडी ना पाडो. बाबा पण हात करतो. बाबाला म्हणलं तुम्ही मस्त भाजीपाला लावा बाबा. त्यानंतर प्रतीकला म्हणलं काढला मी फोटो. त्यानंतर आला होता अजित आहे बिहारी, त्यामुळे हिंदीमध्ये विचारत होता तूने क्या क्या खर्च किया विशाल पे. मी म्हणलं कुछ भी नाही क्या. त्यानंतर मी घेतलं एकदा माझ्यावर कॅमेरा, कारण की मी बसलेलो होतो उन्हामध्ये, थंडी वाजत होती. 11:30 वाजता मी डेअरी वगैरे बंद करून आलो होतो. आर्यन कोण नाश्ता करायला. आर्यनला म्हणलं पैसे तुला देणं हे आहे, आजचे अन्न देत ते म्हणे ठीक आहे रे भाऊ. त्यानंतर घेतला एकदा माझ्यावर कॅमेरा. त्याला म्हणलं आजच्या डोश्याची टेस्ट वेगळीच राहील. त्यानंतर त्याला घ्यायची होती पार्सल भाजी. त्यानंतर काकाची फार मोठी चर्चा चालू होती. त्यानंतर आम्ही दोघं होतो इथे उभे. मला जायचं होतं मित्राच्या हादीसाठी, तर तो म्हणत होता नको जाऊ. म्हणलं यार जाऊन तर येणंच लागेल मला, काही पण झालं तर. आमची चर्चा झाल्यानंतर हा आला होता मधून भाजी घेऊन. म्हणलं चाल राव पटकन. तिथून भाजी घेतल्या गेलो मी घरी. ताईचं प्रज्वलचं चालू होतं जेवण. म्हणलं तुम्ही करा जेवण, मला काही जेवण करायचं नाही. मी नाश्ता करून आलो. मी त्यानंतर केली आंघोळ वगैरे लगेच. म्हणलं आपल्याला पहिले निघायचं इथून, कारण की वाजले होते 12 वाजल्यानंतर निघल्यावर प्रज्वलची थोडीशी खोड करून मी निघलो तिथून घरातून बाहेर. त्याला राडूरला लावून तो म्हणत होता मामा तू जाय म्हणे पहिले इथून. म्हणलं ठीक आहे बाबा चाललो मी. त्यानंतर मी घेतली गाडी हँड क्लोज घालून मी निघालो होता. दौलताबाद मार्गे बाजार सांगून गेला. मस्त रस्ता वगैरे एकदम टकाटक आहे. जर जवळचं कोणी पाहत असेल तर नक्की सांगा ही लोकेशन कुठल्या आहे कमेंटमध्ये. हे बघू शकता तुम्ही, छत्रपती संभाजीनगरचंच आहे मी, पण तुम्ही सांगू शकता. यानंतर मी पुलावर थांबलं, म्हणजे मास्क वगैरे एकदम सेट करून घेतलं, कारण की मला गाडी थांबणार नव्हती. मला पहिले काही पण झालं तर घरी जाणं, त्याची कॉलवर कॉल चालू होती. त्यानंतर मी आलो होतो घरी मस्त ग्लब्स वगैरे काढून घेतली. गाडी उभी केली. आहे आपलं गावाकडं घर. ग्लब्स वगैरे ठेवून दिले, कारण की मला घ्यायची होती पहिले चहा. वाजले होते 4 वाजले, म्हणजे आपल्याला लागते पहिले चहा. 2 हॅप्पी आणले, मस्त चहा ठेवली. म्हणलं चहा वगैरे घेऊन जाऊ त्याच्याकडे. वरती आलो तो 6:30 वाजता. तो आहे फायनान्सला. त्याला मॅनेजरचा फोन आला, म्हणे इन्सेंटिव्हचा विषय तुझं फाईल करणं. त्याने हळद दिली सोडून आणि त्याची फायनान्सची फाईल करत बसला. असं आहे बघा फायनान्सचे लफडे. हे बघा तुम्ही बघू शकता, फायनान्सची फाईल करतोय तो. म्हणलं याला काय म्हणावं आता बाबा, तुझी हळद आहे अजून तू फाईल करत बसला. म्हणलं राव चल सोड म्हणलं ते, चाल म्हणलं ते आणि तुला नाही कळत रे म्हणे, तू थांब म्हणे. दर्शक म्हणलं बास तू त्याच्याच मागं लाग म्हणलं. त्यानंतर आवरून वगैरे आम्ही आलो होतो हळदीच्या ठिकाणी. हे मस्त हळद वगैरे लावली त्याला. त्यानंतर दाखवतो तुम्हाला आता पुढचा माहोल. हा वगैरे सगळं संपून 10:30-11 वाजता चाललो होतो घरी. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.